तर गेल्या 10 महिन्यातली बीड जिल्ह्यातील गुन्ह्यांची आकडेवारी पाहिल्यानंतर तिथली जनता किती दहशतीमध्ये जगतीये हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाहीये। जानेवारी ते ऑक्टोबरच्या दरम्यान 36 हत्या झालेल्या आहेत। खुनाच्या प्रयत्नात 168 घटना, तर दंगल घडवणं आणि मारामारीच्या 498 घटना घडलेल्या आहेत। बीड जिल्ह्यातली ही आकडेवारी आहे। महिला अत्याचाराच्या 156 घटना, विनयभंग आणि छेडछाडीच्या 386 घटना। इकडे बीडमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी अशी स्थिती असल्याचं विधान खासदार संजय राऊतांनी केलं। नेमकं काय म्हणाले पाहूयात। बीडची परिस्थिती अशी आहे की त्या एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी परिस्थिती आहे। अशी तरतूद आपल्या घटनेत नाही की एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी तरतूद आपल्या घटनेत नाही। पण मी बीडची परिस्थिती सांगतो आहे। बीडमधली सामाजिक राजकीय परिस्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर आहे। बीडमध्ये कधी भडका उडेल, लोक रस्त्यावर येतील, दंगल होईल अशा प्रकारचं वातावरण आहे। बीडमधल्या जनतेचा शासनावर आणि प्रशासनावर विश्वास नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।